नमस्कार, मी श्रेया सावंत फील द कोकणमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। तर मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना आवर्जून या व्हिडिओची तुम्ही वाट बघताय, कारण आपल्या बाप्पाचे आगमन अवघ्या 10 दिवसावर येऊन ठेकले। तर अशाच एका गणपती शाळांमध्ये आज आपण आलो आहोत आणि या गणपती शाळेचे नाव आहे आकार गणेश शाळा। तर या गणेश शाळेमध्ये म्हणजे सगळ्याच कोकणातल्या गणेश शाळांमध्ये काम एकदम पटापटीने सुरू आहे। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या गणेश शाळेला भेट देऊन इकडचं काम कुठपर्यंत आलं आहे आणि इकडच्या लोकांबरोबर सगळ्यांबरोबर गप्पा मारणार आहोत। आमच्या घरात आमच्या आईला आवड आहे कलेची। सर्व आर्ट कॉलेजची मुलं वगैरे आमच्या इथे गणपती करायला येतात। त्यांना हॅलोजनची मदत घेऊन आम्ही रंगवलं। आता इंजिनिअरिंग करतो, 3rd इयरला आहे आणि हा आता 12वी सायन्स आहे। ऑइल मिक्स करतो ना, ते ऑइल हलक्या हाताने पुसून काढायचं किंवा त्यावेळी न्यायला येतात ना, त्यावेळी पण सांगतात आम्हाला जरा वेगळं धोतर द्या। म्हणजे गुरुच सर, बाकी कोणी काय शिकवलं नाही सर। या गणपती शाळेबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्यावी। नमस्कार, माझं नाव समीर सोनू गुरव। आमची आकार गणेश मूर्ती शाळा कलमठ गुरववाडी येथे आहे। आम्ही जवळपास आता 20 वर्ष झाले आम्हाला ही गणपती शाळा सुरू करून। 20 वर्ष झाली। साधारण किती गणपती असतात? जवळपास 500 गणपती आहेत, सर्व ते मातीचे आहेत। सर्व मातीचे, शाडू मातीचे। आणि आता हे एवढे 500 गणपतीचं काम तुम्ही केव्हापासून सुरुवात करता? तरी मे पासून सुरुवात करतो। आणि आता मी जे बघितलं ते इथे सगळे लहान मुलांपासून लेडीज पण आहेत, मुली पण आहेत, सगळेच जण काम करतायत। तर ती कशी तुम्ही टीम जोडला तेवढी मोठी? टीम कसं माहितीये, प्रत्येक काम करणारे वेगवेगळे आहेत। मातकाम करणारे वेगवेगळे आहेत, व्हाईट कलर करणारे वेगळे आहेत, बॉडी कलर करणारे, शेड लाईट दाखवणारे वेगळे, ज्वेलरीचं काम करणारे वेगळे, लहान मुलं वगैरे त्यांना जमेल तसं थोडे पार्टली करतात, तो पूर्ण होतो। आणि हे जे गणपती आहेत म्हणजे कुठे कुठे जातात? त्यांची डिलिव्हरी इथे गुरववाडीत आणि कुठे कुठे डिलिव्हरी? नाही, पूर्ण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात, काही रत्नागिरीला जातात, काही कोल्हापूरला पण जातात, तिथे पण जातात। मग आता 10 दिवसच राहिले, तर ते 10 दिवसात एवढं सगळं काम तुमचं कसं काम कम्प्लीट करतात? ते आता सांगितल्या पद्धतीने कसं प्रत्येक डिपार्टमेंट दिलेलं आहे, ते आपलं वर्क ते पूर्ण करणार असं आहे। माझ्या बघण्यातली तर कणकवलीतली मोठी गणपती शाळा आहे ना, म्हणजे सगळ्यात मोठी गणपती शाळा हीच म्हणायला लागेल। तसे आहेत, बरोबर। आता या इथे सगळ्या गणपतींमध्ये पेपर ठेवले, तर ते त्याच्या मागचं काय तुम्ही सांगू शकता? कारण काय धूळ वगैरे बसते, आता बरेच दिवस झाल्यानंतर काय होते, धूळ बसते कलरवरती, तसंच कोळी असतात, ते हे करतात, खराब करतात गणपती, त्यामुळे ते झाकून ठेवावे लागतात। आणि आता हे डिलिव्हरी द्यायला कधीपासून सुरुवात करतात? आधी 4 दिवस। आधी 4 दिवस। आता बाहेर नेणार आहेत ते जरा लवकर नेतात, कोल्हापूर वगैरे नेणार आहेत ना, ते जरा लवकर नेतात, बाकी आदल्या दिवशी किंवा आधी 2-4 दिवस इकडचे नेतात स्थानिक। आणि 2 वर्ष लॉकडाऊन आणि आताचा गणेशोत्सव यामध्ये तुम्हाला काय असं वेगळं? खूप फरक आहे, कारण माहिती 2 वर्ष काही लोक बाहेर आलेले नव्हते, इकडे आमच्या जवळ आलेले नव्हते, बाहेरच्या तालुक्यातून आहेत ते, आणि यावर्षी सगळे आले, त्यामुळे थोडासा ताण आहे आमच्यावरती जरा, ते सगळे आल्यामुळे गणपती तेवढा लोड वाढलाय आमचा सध्या। आणि सगळे मातीचे आहेत आणि प्रत्येक जण इंटरनेटवरती बघून नवीन नवीन मॉडेल शोधून काढतात आणि तसं बनवायला सांगतात, त्यामुळे जरा कामाचा व्याप वाढतो, जरा हाती बनवावे लागतात गणपती। किती लोकांची टीम आहे? तरी 35 जणांची टीम आहे आमची। 35 जण। सगळ्या जगाचा
किती फूट उंच मूर्ती आहे? 4 फूट. 4 फूट. आता ही माती सुकून कलर वगैरे होईल आधीचा? होईल. आता हॅलोजनची मदत घेऊन आम्ही रंगवतो. हॅलोजनची म्हणजे लवकर महाद्वारया नगरीचा तू दैवत अमुचा विनायका तू दैवत अमुचा विनायका हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन तू आधीश्वर तू परमेश्वर. सर्वप्रथम तर आमचं गणपतीचं काम हे मे महिन्यापासून सुरू होतं. ते सलग 6 महिने हे काम सुरूच असतं. सर्व आर्ट कॉलेजची मुलं वगैरे आमच्या इथे गणपती करायला येतात. त्यांना सर्व माझे वडील आहेत ते त्यांना सर्व माहिती सांगतात कसं काय करायचं आहे. तशा प्रकारे ते काम करतात. ओके. आणि मग आता हे मातीचं काम चालू आहे, तर मग ते कुठपर्यंत राहिले म्हणजे कसं? आता 10 दिवसच राहिले तर शेवटच्या टप्प्यात काम आहे. म्हणजे ठराविक गणपती फक्त राहिलेले आहेत करायचे, ते आता करतायत. बाकी कलरिंगचं काम झालेलं आहे तसं बऱ्यापैकी. आणि ह्या मोठ्या मूर्त्या आता एवढ्या 10 दिवसात पटापट तुम्ही कंप्लीट करणार, मग किती वेळ काम करत असता तुम्ही? तरी रात्री आम्ही 2 वाजेपर्यंत असतो आणि सकाळी तरी सर्व मुले 8 वाजता उठतात कामासाठी. ओके ओके ओके. आणि तर 10 दिवस राहिल्यामुळे घाई जास्त आहे सध्या कामाची. ओके. तुम्ही काय करता? मी गणपती जोडतो. गणपती जोडता. आणि तुम्ही? तसं गणपती जोडणं सगळंच ओव्हरऑल काम करतो. ओके ओके. ते कुठे पण असेल ते करावं लागतं. ओके. मग लहानपणापासून हे तुम्ही बघत आला? हो. मग तुमची जर्नी कशी असते म्हणजे लहानपणापासून तुम्हाला गणपती मूर्त्या बनवायचं म्हणजे तुम्हाला मनातूनच ती कला आलेली आहे? घरी गणपती असल्यामुळे ती आता आवडत असते. ते ते लहानपणापासून बघतच आलं म्हणून ते म्हणजे कसं मे महिन्यात काका गणपती करत असायचे ते आम्ही पण त्याच्यासोबत मग ते करता करता ते लागलो मग आम्ही. या आकार गणपती शाळेची संकल्पना कुठून आली? म्हणजे वडिलोपार्जित आहे की कसं आहे की तुम्ही सुरुवात केली? मीच सुरुवात केली. आमच्या घरात आमच्या आईला आवड आहे कलेची, त्याच्याकडून हे बाळकडून मिळालेलं आहे आम्हाला. ओके ओके. मग सुरुवात केली. आर्ट कॉलेजमधून आलो, मग काय हे नव्हतं ना, पर्यायच नव्हता. मग सुरुवात आर्ट कॉलेजमधून? कोल्हापूरला. मग तिथून म्हटलं काहीतरी स्वतःच असं सुरुवात करूया म्हणून सुरुवातीला केली. मग वाडीतल्या लोकांनी सगळ्यांनी मला चांगला प्रतिसाद दिला. सुरुवातीला 15 मूर्त्या होत्या सुरुवात केली त्यावेळी. मग त्या चांगल्या आवडल्या लोकांनी. काही लोकांनी बाहेरून येऊन पाहिल्या त्या बनवलेल्या. मग त्यापासून मग ते वाढत प्रसिद्ध वाढत गेले. असं आलं. आता 15 वरनं 550. हो तेवढं आलं आता मूर्त्या. तेवढं कसं माहिती आहे, तेवढं काम द्यावं लागतं. बरोबर. आता काय आलं, वेळ कमी मिळतो आम्हाला. शेवटच्या 1-2 महिन्यातच लोक येतात असा पाहिजे तसा पाहिजे. पूर्वी असं नव्हतं. म्हणजे आम्ही जे गणपती बनवू ना तेच घ्यायचे लोक. आता सगळ्यांच्या आवडी वाढल्या त्यामुळे फोटो घेऊन येतात. त्यामुळे सोशल साईटवरचे फोटो आम्हाला असाच हवा आहे तसंच हवं. बरोबर. त्यामुळे वेळ आम्हाला पुरत नाही, तेवढं वर्क देता येत नाही. जरा मॅन पॉवर कमी पडते. हो. आणि नाही बनवावे लागतात ना, मलाच बनवावे लागतात आणले तर. वेगळे काय असेल तर त्यामुळे ते घाई होते, जरा तेवढं काम देता येत नाही असं होतं. तर लवकर आले ना तर देता येतं. इंजिनिअरिंग करतोय 3rd इयरला आहे आणि हा आता 12वी सायन्स आहे. उपाय म्हणून ते जे ऑइल मिक्स करतो ना ते ऑइलने हलक्या हाताने पुसून काढायचं. हे काय मारतो? शेडिंग म्हणतात. शेडिंग. अच्छा. म्हणजे काय शेडिंग म्हणजे कशाने? काय कलर आहे का? हा कलर आहे. पेनगन याला म्हणतात. पेनगनचा वापर करतात शेडिंग मारायला. पहिली मूर्ती मातीची मूर्ती झाल्यानंतर सफेद कलर मारला जातो कपगन. हा मारलाय. कपगन नंतर जसा पाहिजे आपल्याला तसं शेड बनवला जातो. म्हणजे आता हा ग्रे कलर आहे असं फोटो आहे, त्या फोटोप्रमाणे बनवायचं. त्यानंतर त्याच्यावर शेडिंग मारली जाते. त्यानंतर पिंक कलर वगैरे सोडायचं, इतर कलर. त्यानंतर शेवटला अब्रक मारला जातो. शेडिंग. इथून पुढे मग पुढचं आपापलं काम करतो. इथे मी सर्वात जुना कामगार इथला मी आहे. 10 वर्ष झाली शाळा सोडल्यापासून आजपर्यंत. ओके. 10 वर्ष झाली. म्हणजे कोणतं कॉलेज नाही काय नाही, सगळं सरांनी शिकवलं. म्हणजे खूप जुने जोडलेले आहेत गणपती पहिल्यापासून. म्हणजे गुरुच सर, बाकी कोणी काय शिकवलं नाही सरांनी. बरेच जण आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत मुंबईपासून की त्यांना हलके गणपती पाहिजे लगद्याचे. मग ते बनवून मागतात आमच्याकडे, पण आम्ही कमी पडतो. आम्ही त्यांना देऊ शकत नाही तेवढे.
तर त्याचं कारण काय माहिती आहे, आपले मूर्तिकार आहेत ते गरीब आहेत, रोजंदारीला जाणार त्यावेळी त्यांचं चालणार. आणि हे कसं माहिती आहे, आधी त्यांना प्रोडक्शन करावं लागतं ना, 2-2 महिने 3-3 महिने त्यांना हे करावं लागणार. मग प्रश्न येतो काय त्यांच्या खाण्यापिण्याचा. बरोबर. इन्व्हेस्टमेंट करावी लागते ना पहिली, असा विषय झाला आपल्या इथे. आता सिंधुदुर्ग बँक त्यासाठी लोन देते, परंतु या सीझन पुरतं देते. वर्षभर जर देत असेल ना तर आपल्याला ते त्याच्यात होऊ शकते. कोणतरी पुढाकार घेणार तिकडे पण. नाही तर काय होतं, काही जणांना फसवलं पण जातं, मूर्त्या घेऊन जातात तेवढी किंमत पण देत नाही, मध्यस्थी असतात ते. असं पण होतं. नाही तर तिकडे बाजारपेठेत तयार होऊ शकते पेनसारखी. कारण असंच युट्यूबवर व्हिडिओ टाकले, लोगो म्हणून ते त्यांनी टाकलेले आहेत ना. कर्नाटकवरून 4-5 जणांनी मला फोन केला, हां की मूर्त्या मिळतील का, म्हणजे त्या व्हिडिओने. तर जेव्हा माती येते त्याच्यानंतर मूर्त्या बनवण्याचे टप्पे कसे असतात? सर्वप्रथम तर माती 300 पोते असतात, त्या सर्व उतरवतो. मग त्या आम्ही मे महिन्यामध्ये मळतो माती सर्व, आणि ते सर्व माती केलेली असते. मग साचा वगैरे भरतो आम्ही. मग नंतर हळूहळू जोडायला सुरुवात करतो. जोडल्यानंतर फिनिशिंग, त्याला दागिने आले, नंतर त्याचं घासकाम वगैरे. पहिला साच्यात ते काही जॉईंट नसतात त्यांना, म्हणजे फक्त अंगच असतं. मग तो काढल्यानंतर मग जोडले जातात ते. मग त्याला पूर्ण आधी गणपतीचा आकार दिला जातो, आणि त्यानंतर पुढे मग फिनिशिंगला जातो. फिनिशिंग झाल्यानंतर दागिने, आणि त्यानंतर मग ओव्हरऑल मातीकाम झालेलं असतं. आणि शेवटचा 1 महिना राहिला की कलरिंगला सुरुवात. प्रत्येक चॉईस असते. आता तुम्ही बघू शकता प्रत्येक गणपती वेगवेगळा आहे, एकसारखा नाहीच आहे. तुमचं बॅकग्राऊंड काय, आर्ट मध्येच आहे की कसं? नाही, मी आता इंजिनिअरिंग करतोय, 3rd इयरला आहे, आणि हा आता 12वी सायन्स आहे. 12वी सायन्स. इंजिनिअरिंग कुठे करतो? मी पुण्याला सुट्टी घेऊन आलोय. खास सुट्टी घेऊन येते? हा, ते सुट्टी ऍडजस्ट करून ते आलो होतो, आता पुन्हा जाणारच आहे. हा. तुम्ही जो 12वीचं वर्ष आहे. हो. हे आता काय चालू आहे तुम्ही करताय ते काय करताय ऍक्च्युली? हे आता याच्या जे धोतर असतं त्याच्या चुन्या मग हे लास्ट फिनिशिंग झालं हे तुम्हाला म्हणजे कसं म्हणजे आता हां बाबा हे ओके आहे, हे फायनल झालं आहे, असा थोडा फोटोची मदत घेतो. हां त्याच्यावर काय गोल्डन कलरमध्ये काय मिक्स केलं जो चमकतो जे? ऑइल आहे फक्त 4 मिनिट ऑइल. ओके. हे खूप सांभाळून करावं लागत असेल ना, खाली पडला तर पुन्हा बाकीच्या कलरला त्रास देईल. डाग पाडणार. हो. आणि बाकी कलर कारण दुसरे कलर कुठे मॅच करता येईल, हा कलर होत नाही. हो. तरी पण त्याच्यावरती उपाय म्हणून ते जे ऑइल मिक्स करतो ना, ते ऑइलने हलक्या हाताने पुसून काढायचा की तो डाग निघून जातो. ओके. पण ती माहिती असली तर बरोबर तसंच आहे. तसं विचार करणार आहे, म्हणजे सर्वच म्हणजे आपली ही इथे परंपरा आहे, आपली संस्कृती आहे मातीकामात. बाकी इतर जिल्ह्यांमधून आहे, कारण इथलेच आपण माती लोकल मिळणारी ना माती पूर्वी वापरत होतो आम्ही, आणि त्यातूनच मूर्त्या घडवल्या जायच्या. अजूनही आहे ती परंपरा. आता कसं तेवढं वर्क चांगलं मिळण्यासाठी आता ही पेनवरून वगैरे आणावी लागते, गुजरातवरून येते ही माती, ती वापरावी लागते. आता पूर्वी आम्ही इथलीच स्थानिक माती काढायची आणि त्याच्या मूर्त्या बनवायच्या. त्यामुळे पर्यावरणपूरक सगळ्या वस्तू आहेत, माती, आणि कागदाच्या लगद्यापासूनच्या पण मूर्त्या आता येतात, आता भरपूर येतात. कारण त्या हलक्या असतात, वजनाने हलक्या असतात, आणि आता यायला ते सोप्या पडतात. ते मूर्ती आणि आपल्या इथले पण लोक कसे माहितीये, ते जपणारे आहेत, ते संस्कृती जपणारे आहेत, मातीच्याच मूर्तीचं पूजन करणारे आहेत बरेचसे. पीओपीच्या वगैरे मूर्त्या स्वीकारतच नाही, नकोच म्हणतात. त्यामुळे आमच्या इकडे एवढे जास्त मूर्त्या आहेत, आणि त्यांना पाहिजे तसे बनवून मिळतात म्हणून. आणि आता हे मूर्ती बनवण्याचे कसे टप्पे आहेत ते तुम्ही पुन्हा एकदा सांगा. पहिलं सुरुवातीला आधी मातीतून ही मूर्ती करावी लागते, त्यासाठी मग साचा वगैरे आम्ही वापरतो. त्याच्यानंतर हे फिनिशिंग केले जाते, म्हणजे मातीचीच, म्हणजे उंच सकल भाग असतील ते लेवलमध्ये आणले जातात. त्याच्यानंतर हे दागिने चढवले जातात मूर्तीला, आणि त्यानंतर कलरच्या वेळी परत ते घासावे लागतात, आणि त्यानंतर पहिलं व्हाईटिंग करावं लागतं पूर्ण मूर्ती, पांढरा रंग द्यावा लागतो त्याला. त्याच्यानंतर बॉडी कलर, आणि त्याच्यानंतर हे शेड असतील वेगवेगळ्या त्या देतो, आणि बाकी धोतर शेला असेल, त्याचं सिंहासन असेल ते रंगवलं जातं, आणि त्याच्यावर अभ्रक वगैरे चढवलं शायनिंगसाठी, अधिक शायनिंगसाठी अभ्रक दिला जातो.
आणि त्यानंतर ही सोनेरी वगैरे हे सर्व झाल्यानंतर ज्वेलरी काम केलं जातं आणि नंतर शेवटी मग त्यांच्या डोळ्यांचं काम केलं. हो. मग सध्या आता डोळे उघडायचं काम चालू आहे की सगळं मिक्स चालू आहे? मग तुम्ही त्याप्रमाणे डिपार्टमेंट केलं? डिपार्टमेंट केलेलं आहे. मग ह्या सेक्शन मध्ये आता सध्या कलर काम आणि ज्वेलरी वगैरे हो ज्वेलरी हे पूर्ण तुझ्याकडे आहे येत ही गणपतीच्या टीम म्हणजे बघितली तर इथून आम्ही सुरुवात केली तर खूप लांबपर्यंत पसरले. इथे आता हे रंगकाम शेवटपर्यंतचं काम चालू आहे. आता आपण तिकडच्या सेक्शन मध्ये जाऊया. तिथे अजून मूर्त्या तयार होत आहेत, रंगकाम व्हायचं आहे. तिथून येऊया. तिथे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या सुद्धा आहेत. किती उंचीची सगळ्यात मोठी मूर्ती असते? 6 फुटी. 6 फुटी. आणि रिक्षा स्टँड पेट्रोल पंपाजवळ कणकवलीची असते ना. ओके ती इथे असते. हे सुख करता तू दुःख हरता बाप्पा विनायका. हे गजवंदन पार्वती नंदन बाप्पा विनायका. सर्वजनाचे प्रिय दैवत बाप्पा विनायका. महाद्वार या नगरीचा तो राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. राजा विनायका तू राजा विनायका. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. तू आधीश्वर तू परमेश्वर तू. आर्ट कॉलेजची मुलं आहेत ते इथून शिकून जातात बरेचसे. कणकवलीचं आर्ट कॉलेज कुठचं? कला निकेतन. तिथली मुलं आहेत, बरीचशी मुलं इथे शिकून जातात. आता बऱ्याच जणांनी स्वतःचे पण असे व्यवसाय सुरू केलेला आहे. मूर्तिकाम चांगलं करतात ते. ते 3-4 वर्ष शिकतात आणि स्वतः सुरू करतात. ही तुम्ही 35 लोकांची टीम बोलली ती फिक्स असते की ती नाही बदलत जाते. काही जण फिक्स आहेत. ते काही करून या टायमिंग मध्ये ते मदतीला येतात. माझ्या मुंबईवरून पण येतात दरवर्षी. आणि आर्ट कॉलेजची मुलं असतात ती जोपर्यंत इथे शिकत असतात ना तोपर्यंत इथे येतात आणि व्यवस्थित शिकून जातात. 4-5 जणांनी कसं इथून शिकून मग मुंबईला पण रंगवायचे घेतले गणपती. हो. आणि आम्ही कसं शिकवतो त्यांना म्हणजे एक क्वालिटी राहते कामाची. आता तो छोटा मुलगा कुठचा? तो ना तो 8वीला आहे. मग तो हाऊस म्हणून मध्ये येतो. त्याचे पालक आई वगैरे शिक्षिका आहे. त्याला आवड म्हणून इकडे आणून शकतात. तो आता पोचदार इंग्लिश स्कूल पण त्याला आवड भरपूर येतो आणि घरी जाऊन त्याच्या मूर्त्या छोट्या छोट्या बनवतो. स्वतः बनवतो. ते काय करते कुठचं कलर म्हणजे काय तुझ्याकडे कुठचं काम करते? अच्छा मी तू असं प्रत्येकाला सेपरेट हे दिलेलं असतो की तू शेजारला शेरे सगळे मारला असं आहे का? माझं नाव संदेश रवींद्र गुराव. माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. मी पहिला व्हाईट मारतो नंतर बॉडी कलर देतो. तुला ही आवड म्हणजे पहिल्यापासून आवड आहे की कसं तू इथून शिकलास काय कर? नाही आवड होती आणि इकडे घर जवळ असल्यामुळे आणि शाळा पण जवळ आहे ना त्यामुळे आवड आहे म्हणून येतो. आवड आहे. आता किती वर्ष इथं काम करतो तू? मला आता ते 4-5 वर्ष झाली. तिथून हा प्रवास सुरू झाला 20 वर्षापासून. आता त्या 20 वर्षात बरेचसे मुलं पण शिकून गेले. आम्ही पण शिकलो त्यांना शिकवता. हो. ह्या ज्या लेडीज आहेत त्या सगळ्या गावातल्या आहेत की कसं काय? इथल्याच आहेत आमच्या वाडीतल्या. घरातल्या वाडीतल्या. ओके ओके. त्यांना आवड म्हणून देतात. हो आवड आणि मत्तीला येतात. आता ते सगळं करतात. त्यांना आता माहिती झालं सगळं. ट्रेन झालं. हो ट्रेन झालं. हो आता बघावं लागत नाही. हो कारण आता फक्त 10 दिवस राहिले म्हणजे किती रात्रभर काम चालू असेल ना? हो 1:30-2 पर्यंत आम्ही असतो. परत सकाळी 7 वाजता सुरुवात होते. ओके 7 वाजल्यापासून कंटिन्यू सुरू. हो हो. कामाला थोडी काय मदत जरा जास्त लागते. सगळ्यांचा हातभार महत्त्वाचा असतो. बरोबर. म्हणजे
म्हणजे ज्यांना ज्यांना शक्य होईल ती कामं आम्ही त्यांना देतो. हा, आणि प्रत्येकाला आपला गणपती प्रिय असतात त्यामध्ये येऊन बघत असते, बघत राहतात. हो केवढं काम झालंय, केवढं झालंय. हो. असा प्रसंग येतो का की कोण सांगतं आता भगवा नकोय, वेगळं धोतर असं वगैरे? हो, ते बदलून देतो आम्ही. हा हा, म्हणजे काय वर्षातून एकदा सण येतो, हा त्यासाठी आम्ही ते बनवून देतो. जरा त्रास आम्हाला पडला ना हा किंवा त्यावेळी न्यायला येतात ना, त्यावेळी पण सांगतात आम्हाला जरा वेगळं धोतर द्या, मग ते आम्ही परत करून पण देतो. अरे बापरे, धावपळ असली तरी. हो हा. बापरे. परत आणि प्रत्येक साईजच्या मूर्त्या आम्ही जादा बनवतो. हा 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 म्हणजे जवळपास 25 मूर्त्या जास्त असतात माझ्या. हा 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 हो, असं सरासरी पण जर असतं. 25x3 केलात हा तर जवळपास 70-75 हजाराच्या मूर्त्या असतात Extra शिल्लक. मध्ये, हा, हा. एक्स्ट्रा मध्ये. हा हा हा. म्हणजे काय प्रवासात काही होऊ शकतं, बरोबर. मातीचे असल्यामुळे हा मी गॅरंटी देऊ शकत नाही किंवा नेणार पण गॅरंटी देऊ गॅरंटी देऊ शकत शकत नाही. नाही. आणि ऐनवेळी त्यावेळी काय करणार? पीओपीचे काय कशाही ट्रॅव्हल तुम्ही करू शकता, पण मातीच्यात खूप सांभाळून करावं लागतं. ओके ओके हो तेच. आणि थोडं हेवी पण असते हा, ना ते. हेवी पण असतात. बरोबर. त्यामुळे आम्ही ते जादा बनवतो मूर्त्या वगैरे, आणि काय झालं तर मग देतो. देतो. हा. मग तुमचा असा पुढचा प्लॅन आहे की कागदाच्या लगद्यापासून पण तुम्ही सुरू करणार आहात, कसं काय? नाही करणार, आता वर्षभर सुरू करायचं ठरवलंय मी, म्हणजे लोकांना चांगलं काम देण्यासाठी. हा हा, म्हणजे मला पण ती आपली कला दाखवता येते. बरोबर. आता या धावपळीत तेवढं काम करता येत नाही, म्हणजे मनात असतं ते करता येत येत नाही. हा, नाही असं. हा, त्यामुळे आता वर्षभर करणार आहे. ओके ओके हा, ओके. असं ठरवलंय. तर वर्षभर करणार हा, ते? हो. ओके ओके हा हा म्हणजे आता तो पर्याय आहे म्हणून कागदी लाकडाचा, हा म्हणजे व्यवस्थित टिकतात त्या मूर्त्या. हा हो. हे पॉलिश कशाने करतं, काय नेमकं काय वापरतो? अच्छा, नायलॉनचं का जाळीचं का? ओके. कलाकारांचा एकच संदेश असतो, त्यांनी मनोभावे त्या मूर्तीची पूजन करावं, आनंदाने घरी न्यावं आणि एकोप्याने राहावं सगळ्यांनी, म्हणजे असे सण उत्साह साजरे करावे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका, आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि सध्या कोकणात काय काय चालू आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर खाली मला कमेंट करून सुद्धा कळवा. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, उंदीर मामा की जय, खाने पीने की सोय.